हो वहिनी तुम्ही का यावेळी इथे यायला नको होतं का मी? अगं रुपाली असं काय बोलतीयस तू? हा या की. हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात ते? वहिनी असं नाही. हे बघा मी आत्ता आलो कामावरून आणि अमोलने हे सगळं केलं त्यामुळं तुम्हाला नाही म्हणताच आलं नाही हो ना? अहो भाऊजी अमोलला कळत नाही, तो लहान आहे. पण तुमचं काय, तुम्हाला पण कळत नाही का? जाऊबाई अहो काय बोलताय हे तुम्ही? अर्जुन काहीच चुकीचं करत नाहीये आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास. अगं आर्या, हो जाऊबाई, अर्जुन इथे फक्त अमोलसाठी आलाय आणि अर्जुन अमोलसाठी जे काही करतोय ना त्या बाबतीत माझी कसलीही तक्रार नाही. आर्या खरंच खूप मनापासून थँक्यू. अर्जुन अरे थँक्यू काय, मी तुझी होणारी बायको आहे आणि तुला समजून घेणं माझं कर्तव्य आहे. अर्जुन अरे अमोल समोर हो हो अर्जुन तुमची डेट चालू द्या. जाऊबाईंना घर खाल्ल्यासारखं होत होतं त्यामुळे मी त्यांना इथे घेऊन आली. मी निघते. आर्या थांब. आलीस तर घेऊन जा आता. म्हणजे आपण दाजी हा आर्या इथं थांबलेली अपर्णाला चालणार आहे का पण? अगं रुपाली का नाही चालणार तिला? अहो तसं नाही मामांजी, डेट दोघांची ठरलेली ना म्हणून म्हणलं मी. अपर्णा चालेल ना तुला आर्या इथं थांबलेली? ताई अहो मला का असं विचारताय तुम्ही? आणि अर्जुन म्हणलाय ना मग काहीच हरकत नाही, जेवून जाऊ देत तिला. नाही नको अर्जुन, उगाच माझ्यामुळे तुमची डेट खराब नको व्हायला. मी निघते, घरी आई बरोबर जेवेन. आर्या तू जेवूनच जा, मी तुझं नाही ऐकणार. बरं ठीक आहे. अरे असं नाराज राहून कसं चालेल बाळा? अरे दिव्या मामा, आपण किती काय काय केलं पण सगळं वेस्ट गेलं. हा पण वेस्ट का बरं झालं? आपण सगळ्या फॅमिली सोबत जेवलोच की. मामा अरे तुला माहिती ना ही डेट फक्त माझ्या आणि बाबासाठी होती. अरे ते पण आहे, पण बघ या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली की. काय दिव्या मामा? म्हणजे हे बघ, तू आता जेव्हा मा आणि बाबांची डेट प्लॅन करशील ना, अरे त्यावेळी ते दोघंच येतील ना. हो ते तर आहेच, पण मामा एक सरप्राईज होतं ना. अरे बाळा असं होतं कधी कधी, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात ना त्या अशा सहजासहजी नाहीत मिळत. का बरं मामा? मा म्हणते की मला जे हवं ते सगळं मिळेल. अगदी बरोबर बोलते बघ तुझी मा. पण अमोल, ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगलं वाटतं त्या जर गोष्टी आपल्याला मिळवायच्या असतील ना तर थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. हा मला तर माझी मा आणि बाबा इकडे आले ते खूप भारी वाटणार आहे. बरोबर. मग आता मला सांग, आपण असं खचून चालेल का? अरे अमोल, आणि आपले जर का प्रयत्न कमी पडले ना तर आपण उद्यापासून जोमानं तयारी करू की. हा यस मामा. अरे पण मामा माझे मा बाबा एकत्र येतील ना? अरे नक्की येणार. दीप्या मामा आहे की तुझ्या पाठीशी. आणि अमोल, आता काय जरी झालं ना तरी आपण आपला प्लॅन विस्कडून द्यायचा नाही म्हणजे नाही. ओके दिव्या मामा, थँक्यू. आता थँक्यू कशासाठी? काय तू जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहेस ना म्हणून. विनायकराव बरं झालं रुपाली सुद्धा इकडेच आल्या. नाही तुम्हाला सारखी त्यांची काळजी वाटत होती त्यामुळे बरं झालं तुमचं जीव एका जागी राहील. बापू तुम्हाला कसं कळलं? हो कायचं काय त्यात, तुमच्या वागण्यातून समजत होतं. अहो खरंय, म्हणजे स्वप्नील तिकडे गावाला गेलाय ना आणि मग ती एकटीच होती तर मनाला लागून राहिलेलं. पण बरं झालं ती आली ती. होय, आणि आज जरा जास्तीचं जेवण केलं तर ती बी बरं झालं. अहो नाहीतर ऐनवेळी फजिती झाली असते आपली. आणि त्यात जेवणाचा भेद सांग. विनायकराव काय हो, काय झालं? काय नाही बापू. अहो आर्याचं ना आर्याचं लग्न ठरलेलं असताना हे सगळं तिच्या समोर नको व्हायला होतं.
काय खेळतंय मनात तुमच्या? बापू, आज आपण आर्यासाठी ना आप्पीसाठी जेवण बनवलं आणि तिथं आर्या आली. आता हे सगळं बघून आर्याला काय वाटलं असेल ना. बापू, अमोलला मदत करून मी चुकतोय का काय काय कळणच झाले मला. नाही नाही विनायकराव, तुमचं काय बी चुकत नाही. अहो, असं कसं म्हणताय बापू? आर्याला साखरपुडा करायला मीच भाग पाडले आणि आता आप्पी आणि आर्या एकत्र यावं म्हणून आजोबा बापू, अमोल, काय रे? आजोबा बापू, मी ना तुम्हाला थँक्यू म्हणणार आहे. अरे अमोल, बापू इकडे या. काय? आजोबा इकडे या. बापू, आजोबा, आता माझा मामा जगातला सगळ्यात बेस्ट मामा आहे आणि तुम्ही दोघे सुद्धा जगातली सगळ्यात बेस्ट आजोबा आहात. बाय. बाय. आता मला सांगा, याला मदत केली ती चूक झाली का हो आपली? नाही नाही, अजिबात नाही. हो बापू, या एका गोड पापीसाठी ना मी अमोलला परत परत मदत करीन बघा. विनायकराव, माणसानं कसं पाण्यासारखं वाहत राहावं, म्हणजे परिस्थिती असेल तसं वळणं घेता येतात. बापू, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कसं आहे विनायकराव, आपण जसं मोठं होतो का नाही, तशा मागच्या गोष्टी विसरून ज्या त्या परिस्थितीत जसं तसं वागता आलं पाहिजे आपल्याला. आता मला सांगा, त्या परिस्थितीत तुम्हाला वाटलं तसं तुम्ही वागला, आता तुम्हाला जसं वाटतंय तसं तुम्ही वागताय, मग इतकं सोपं गणित आहे ते.